हॅलो स्टुडंट्स, आज आपण ह्या लेक्चरमध्ये थर्मल एक्सपान्शनच्या पुढे जाणार आहे. ओके, आपलं जे थर्मल एक्सपान्शन होतं ते आतापर्यंत सगळं संपलेलं आहे. ओके, थर्मल एक्सपान्शनमध्ये परत आपण जरा बघून घेऊया काय काय केलं होतं. आपण लिनियर एक्सपान्शन केलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर एरियल एक्सपान्शन, त्यालाच आपण सुपरफिशियल एक्सपान्शन म्हणतो, और व्हॉल्यूम एक्सपान्शन केलं होतं, बरोबर. ह्या क्वांटिटीज आपण केल्या. मग त्याचे आपण ॲप्लिकेशन बघितले की आपल्याला क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात, काय क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात हे बघितलं तर आपण की वेगवेगळ्या कन्सेप्ट लावून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. जसं पेंडुलमचं होतं, त्याच्यानंतर मीटर स्केलचं फॉल्ट इन रिडिंग म्हणतो और डिफेक्ट इन रिडिंग म्हणतो. पेंडुलमचं काय होतं, टाईम कसा चेंज होतो आपला, स्लो होतं, क्लॉक फास्ट होतं किंवा स्लो होतं. त्याच्यानंतर थर्मल स्ट्रेन बघितला होता. ओके, थर्मल स्ट्रेनवरनं आपण स्ट्रेस काढला, स्ट्रेसवरनं फोर्स काढला होता, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचं बघितलं तर थोडा फिनॉमिना आपण जे थर्मल एक्सपान्शन शिकलो त्याच्यावर डिपेंडेंट आहे. थोडा फिनॉमिना थर्मोडायनॅमिक्सच्या प्रोसेसवर डिपेंडेंट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं तर की बायोमेटॅलिक स्ट्रीप असते, काय बायोमेटॅलिक स्ट्रीप असतील तर त्याच्यामध्ये काय होणार. ओके, बायोमेटॅलिक स्ट्रीपमध्ये ते कर्व शेपमध्ये जातं जेव्हा टेम्परेचर वाढतं. कारण दोघांचं काय असतं, अल्फा जो असतो तो डिफरंट असतो. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा हा काय असतो, डिफरंट असतो. डिफरंट असल्यामुळे काय होतं, ते बेंड होतात. ओके, कर्व शेपमध्ये. बरं, ते कर्व झालं तर त्याचा रेडियस काय असणार, काय ते कर्व झालं तर त्याचा रेडियस काय असणार हे आपल्याला बघायचे होते. तर रेडियसचा फॉर्म्युला बघितले तर R = D × α1 डिवायडेड बाय α2 - α1 वेल α2 इज ग्रेटर दॅन α1. ओके, हा फॉर्म्युला होता त्याचा. तर असे वेगवेगळे आपण ॲप्लिकेशन्स बघितले. ते काय बघितले, ते वेगवेगळे ॲप्लिकेशन्स बघितले ते, बरोबर. सो नाव आता आपण पुढे जाऊया. ओके, थर्मल एक्सपान्शन झालं आपलं. ओके, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमधलं थर्मल एक्सपान्शनचं जे काय होतं ते सगळं झालं. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे, पुढच्या प्रोसेस बघायच्या आहेत. पुढच्या प्रोसेसमध्ये कसं आहे की वेगवेगळे थर्मोडायनॅमिक प्रोसेस असतात. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला हीट कसं सप्लाय होते. ओके, हे बघायला पहिलं आपण थर्मोमेट्रीचं बघितलं तर मग थर्मल एक्सपान्शन म्हटलं. आता वेगवेगळे प्रोसेस असतात ते बघूया. ओके, जसं आपलं मेकॅनिक्समध्ये असतं, वेलॉसिटी असतं, ॲक्सेलरेशन असतं, रोलिंग मोशन असतं, ऑसिलेटिंग मोशन असतं, वेगवेगळे काइंडचे मोशन असतात. वन डायमेन्शनल मोशन असतं, रिलेटिव्ह मोशन असतं. तसेच ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या क्वांटिटीज आहेत ते आपण बघायचे. ओके, सो आज आपण स्टार्ट करूया. हे तुमचं केमिस्ट्रीमध्ये झालं असेल. आता जे आपण करतोय हे तुमचं काय झालं असेल, केमिस्ट्रीमध्ये झालं असेल. आज आपण काढणार आहे आयडल गॅस इक्वेशन. काय काढणार आहे, आयडल गॅस इक्वेशन. बरं, आपल्याला बऱ्यापैकी जे थर्मोडायनामिक्सचा जो पार्ट आहे, हीट अँड टेम्परेचरचा जो पार्ट आहे तो केमिस्ट्रीमध्ये पण जवळपास सेमच आहे. ओके, त्याच्यामध्ये थोडेसे सायन्स चेंज होतात, तेवढंच लक्षात ठेवायचं असतं आपल्याला. कधी कधी सायन्स चेंज असतात, फॉर्म्युला बऱ्यापैकी सेम आहे. तर आयडल गॅस इक्वेशन तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण असणार. ओके, सो दोन्हीकडं आहे तर नीट लक्ष द्या. दोन्हीकडचं चांगलं झालं तर तुम्ही मार्क्स जास्त स्कोर करू शकता. कारण तुम्हाला एकच कन्सेप्ट अभ्यास करायचा आहे आणि दोन्हीकडे मार्क्स मिळवायचे आहेत. कारण ह्याच्यावर फिजिक्समध्ये पण प्रश्न पडतात आणि केमिस्ट्रीमध्ये पण प्रश्न पडतात. सो नीट बघा. ओके, बऱ्यापैकी तुमचं हे झालेलं असणार. ओके, तरी आपण एकदा फिजिक्सच्या पद्धतीनं, कारण कसं असतं वे ऑफ गोईंग. ओके, म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हा फिजिक्सच्या पद्धतीनं थोडंसं वेगळं आपल्याला डोकं लावावं लागतं आणि केमिस्ट्रीला वेगळं डोकं लावावं लागतं. फॉर्म्युला सेमच आहे, खरं जायची पद्धत वेगळी असते आपली. सो म्हणून म्हणतो नीट लक्ष द्या. जरी तुमचं केमिस्ट्रीमध्ये झालं असेल तरी नीट लक्ष द्या. ओके, सो फर्स्ट आपण काय बघणार आहे, चार्ल्स लॉ. काय बघणार आहे, चार्ल्स लॉ. बरं, चार्ल्स लॉ काय सांगतो आठवतंय तुम्हाला, सरांनी शिकवलं असेल ना. चार्ल्स लॉ काय सांगतो,
ॲट कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर वॉल्यूम, ओके, volume of a given gas is directly proportional to temperature. काय सांगतं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ओके. माझं काय जे पण मी प्रोसेस करतोय, ओके, ॲक्च्युली आपण ह्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्समध्ये किंवा हीटमध्ये काय पण एक प्रोसेस चालू असते, ओके. एक तर टेम्परेचर देण्याची किंवा टेम्परेचर काढण्याची ही काय असते, प्रोसेस असते. काय असते, प्रोसेस असते. ह्या प्रोसेसमध्ये जर मी काय केलं की माझं प्रेशर आहे ते कॉन्स्टंट ठेवलं, काय प्रेशर आहे ते कॉन्स्टंट ठेवलं, तर माझं जे व्हॉल्यूम आहे, काय व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, जर माझं व्हॉल्यूम आहे ते काय असणार, प्रपोर्शनल टू टेम्परेचर. ते काय असणार आहे, प्रपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे काय असतं की V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, बरोबर. V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. ह्याचं मिनिंग काय, जसं माझं टेम्परेचर वाढणार तसं माझं काय होणार, व्हॉल्यूम वाढणार. काय होणार, जसं माझं टेम्परेचर इन्क्रीज होणार तसं माझं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, बरोबर. आणि जसं माझं टेम्परेचर डिक्रीज होणार, काय ज्या पद्धतीने माझं टेम्परेचर डिक्रीज होणार तसंच माझं काय होणार, व्हॉल्यूम पण डिक्रीज होणार. बट हे कधी तुमचं प्रेशर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. काय प्रेशर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. जर प्रेशर कॉन्स्टंट नसेल तर हा लॉ सॅटिस्फाय होत नाही. काय जर प्रेशर कॉन्स्टंट नसेल तर हा लॉ सॅटिस्फाय होत नाही. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, ओके. तर हा लॉ लिहून घ्या, ओके. हा लॉ लिहून घ्या. आपण दुसरा बघणार आहे. दुसरा कोणता आहे, प्रेशर लॉ, बरोबर. दुसरा कोणता आहे, प्रेशर लॉ. बरं, प्रेशर लॉ आपल्याला काय सांगतो, प्रेशर लॉला आपण गे लोकेस लॉ पण म्हणतो. काय गे लोकेस लॉ, ओके. आपण ते गे लोकेस हे खूप जड जातं आपल्याला, प्रेशर लॉपेक्षा तो वर्डच जड जातो, बरोबर. सो आपण त्याला सिम्पली म्हणूया प्रेशर लॉ, ओके. सेकंड काय म्हणूया, प्रेशर लॉ. सेकंड काय म्हणूया, प्रेशर लॉ. बरं, प्रेशर लॉ काय सांगतो, ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू. मागच्या वेळेस काय होतं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता प्रेशर लॉ काय सांगतो, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. At constant volume, the pressure of a given gas is directly proportional to its temperature. Is directly proportional to its temperature. ओके. काय सांगितलं बघा, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जेव्हा माझं व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं म्हणजे काय, परत मी काय करतोय की माझं जे प्रोसेस आहे, ओके, त्या प्रोसेसमध्ये मी व्हॉल्यूम आता कॉन्स्टंट ठेवतोय. ओके. म्हणजे काय, एखाद्या डब्यामध्ये बंद करून ठेवतोय. आता डब्याचं व्हॉल्यूम काय होतंय, चेंज होणार नाही. आपलं काय होणार नाही, डब्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. तर त्या केसमध्ये जर माझं प्रेशर वाढत असेल तर माझं टेम्परेचर पण वाढणार, और वाईस वर्सा. जर माझं टेम्परेचर वाढत असेल तर माझं प्रेशर पण वाढणार. ओके. दॅट इज प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जसं माझं टेम्परेचर वाढणार तसं माझं प्रेशर वाढणार. बरं, ह्याचं एक खूप सोपं एक्झाम्पल आहे. काय खूप सोपं एक्झाम्पल आहे, कोणी सांगू शकतं का? आणि सगळ्यांनी बघितलंय, खरंच सांगतो सगळ्यांनी बघितलंय. खूप सोपं एक्झाम्पल आहे. कोणी सांगू शकतं
विचार करा जरा. बरं किचनमधला विचार करा जरासा. कुठली काही प्रोसेस तुम्ही बघितली की त्याच्यामध्ये जसं टेम्परेचर वाढतं तसं माझं प्रेशर पण वाढत जातं. बरं प्रेशर नावानं काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे का बघा जरा. प्रेशर नावानं आठवतंय काय? बरं प्रेशर कुकर म्हणून काय ऐकलंय का तुम्ही कधी? किचनमध्ये गेलाय ना, प्रेशर कुकर म्हणून काय ऐकलंय का? त्याच्यामध्ये काय करतो आपण, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो, म्हणजे सगळं बंद करून टाकतो. बरोबर, काय व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो. बरोबर, म्हणजे टोटली एनक्लोज करून टाकतो. त्याला लीड लावून, त्या लीडला पण वायसर असतं जे काय करतं की आतलं जे मटेरियल गॅस आहे ते बाहेर जाऊ देत नाही, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतं. ओके, बरं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यावर आपण काय करतो, त्याला गॅसवर ठेवतो. बरोबर, काय करतो, गॅसवर ठेवतो. कोणी कोणी चुलीवर पण ठेवत असेल. ओके, राग नका मानून घेऊ. ओके, सो आपण काय करतो, गॅसवर ठेवतो. बरं गॅसवर ठेवल्यावर काय होणार, टेम्परेचर वाढतं. बरोबर, टेम्परेचर वाढतं. बट टेम्परेचर वाढल्यानंतर आतलं प्रेशर पण वाढतं. काय, आतलं प्रेशर पण वाढतं. म्हणूनच काही वेळानंतर काय होते, शिट्टी वाजते. काय होतं, शिट्टी वाजते. बरं ते आता शिट्टी का वाजते, ते प्रेशर कमी करायचं असतं आपल्याला थोडंसं, नाहीतर लई जास्त प्रेशर झालं तर कुकर बस्ट होऊन जाईल. काय होईल, कुकर बस्ट होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ते शिट्टी ठेवलेली असते की काही अमाऊंट ऑफ प्रेशर कमी होऊ दे, परत आपण ते शिजवायला स्टार्ट करू. जे पण आपण हे केलं, फूड ठेवलेलं असतं त्याच्यात, जसं राईस असेल, डाळ असेल ते. ओके, तर ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे. दॅट इज ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस. काय, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस. ओके, तर हा होता प्रेशर लॉ. तर सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. ओके, मी रफ करतोय, नोट डाऊन करून घ्या. ओके, पॉज करून नोट डाऊन करून घ्या. करू रफ. ओके, याच्यानंतर कोणता आहे, बॉयल्स लॉ आहे. कोणता आहे, बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ माहिती असणार सगळ्यांना आय गेस. काय, बॉयल्स लॉ माहिती असणार. थर्ड कोणता आहे आपला, बॉयल्स लॉ. कोणता आहे, बॉयल्स लॉ. ओके, बरं बॉयल्स लॉ काय सांगतो, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बरं फर्स्ट केसमध्ये आपण काय कॉन्स्टंट केलं, प्रेशर कॉन्स्टंट केलं. त्याच्यानंतर काय केलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट केलं. आता कोणतं काय कॉन्स्टंट करतो, टेम्परेचर. म्हणजे आपले तीनच व्हेरिएबल आहेत एवढं लक्षात ठेवायचं. काय, तीनच व्हेरिएबल आहेत एवढं लक्षात ठेवायचं. एक आहे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. बरं प्रत्येक वेळेस आपण एकाला कॉन्स्टंट ठेवत जातो एवढं लक्षात ठेवायचं. बरं कोणत्या वेळेस कोणाला कॉन्स्टंट ठेवतो हे नीट लक्षात ठेवा. हे तर लक्षात राहील की एक कॉन्स्टंट राहतो, कारण नेमका बॉयल्स लॉला टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो, चार्ल्स लॉला प्रेशर कॉन्स्टंट राहतो, प्रेशर लॉला व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. हे नीट लक्षात ठेवायचं, नाही तर मग जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये विचारलं असेल तर तुम्ही चुकून बसशील. ओके, तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ओके, व्हॉल्यूम ऑफ अ गिवन गॅस, okay, volume of a given gas is directly proportional to, is inversely proportional. Okay, is inversely proportional to its pressure. काय, इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. म्हणजे काय की जर माझं टेम्परेचर कॉन्स्टंट असणार, काय माझं टेम्परेचर कॉन्स्टंट असणार, माझं जे व्हॉल्यूम आहे इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. ओके, इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. म्हणजे काय की जसं माझं प्रेशर वाढणार, काय जसं माझं प्रेशर वाढणार माझं व्हॉल्यूम कमी होणार. ओके, माझं व्हॉल्यूम कमी होणार. और जसं माझं व्हॉल्यूम वाढणार माझं प्रेशर काय होणार, कमी होणार. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय असतं
की एखादी क्वांटिटी वाढते तर दुसरी क्वांटिटी काय होत असते आपली कमी होत असते, काय होत असते कमी होत असते. ह्याला लिहिताना आपण असं पण लिहू शकतो की सेंटेन्समध्ये पण प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, काही फरक पडत नाही. काय प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. समजलं? काही प्रॉब्लेम ह्या 3 लॉज मध्ये? ओके, आय गेस हे तिन्ही लॉज तुम्हाला नीट समजले असतील. काय हे तिन्ही लॉज तुम्हाला नीट समजले असतील. तर आपण थोडंसं समराईज करून घ्या आणि आयडल गॅस इक्वेशन फाइंड आउट करूया. काय करायचं आपल्याला? आयडल गॅस इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर, हे मेन एम आहे. बरं, आयडलच का म्हणतो आपण याला? दुसरं का नाव नाही ठेवलं? कोणाला काही माहिती आहे याचं? कोण सांगू शकतं का आयडलच नाव का ठेवलं? ओके, याचं तुमची नावं काय नाही दिली? शाहरुख खानचं नाव काय नाही दिलं? शाहरुख खान गॅस इक्वेशन, सलमान खान गॅस इक्वेशन. आयडलच का? आयडल हे सायंटिस्टचं पण नाव नाही आहे, पण आपण याला काय म्हणतो? आयडल गॅस इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो? आयडल गॅस इक्वेशन. बरं, ते पण सांगतो तुम्हाला शेवटी. याला आपण आयडल गॅस इक्वेशन का म्हणतो. ओके, फर्स्ट आपण बघून घ्या. फर्स्ट चार्ल्स लॉ काय सांगतो आपल्याला? ओके, V is directly proportional to T. सेकंड प्रेशर लॉ, P is directly proportional to T. आणि थर्ड आपला बॉयल्स लॉ काय सांगतो? V is inversely proportional to P. हे 3 लॉज आहेत. बरोबर, तर ह्याला मी असंही लिहू शकतो. ओके, V is equal to KT. बरोबर, V is equal to KT where K is proportionality constant. काय? where K is proportionality constant. बरोबर, सो ह्याला मी असंही लिहू शकतो मग V by T is equal to constant. काय? V by T is equal to constant. K म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटच लिहितो मी. ओके, आता सेकंड इक्वेशन बघा. ओके, ह्याचं मी कसं लिहू शकतो? P is equal to CT. ओके, P is equal to CT. बरं, C काय आहे? कॉन्स्टंट घेतला मी, काहीतरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. ते आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढायचं आहे. हे तिन्ही इक्वेशन्स कंबाईन करून, बट जस्ट मी सांगितलं की ठेवला मी पहिला. तर ह्याला मी असं पण लिहू शकतो की P बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. P बाय T इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, ना त्याच्यानंतर ह्याचं, तर हे काय बघा, V इज इक्वल टू चला A बाय P. काय म्हणतो आपण ह्याला? A by P where A is again proportionality constant. A काय आहे? proportionality constant आहे. बरोबर, तर ह्याला मी असंही लिहू शकतो मग V, ह्याला इथं पाठवतो VP is equal to A, और ह्याला आपण जनरली PV म्हणतो. PV is equal to constant म्हणून. हे सगळे कॉन्स्टंटच आहेत ना, C T K हे कॉन्स्टंटच आहेत, तर त्याला मी कॉन्स्टंटच म्हणतो. ओके, तर हे जे तिन्ही लॉज आहेत आपले, ओके, हे जे तिन्ही लॉज आहेत ह्याला कंबाईन करून आपण काय म्हटलं की एक आयडल गॅस इक्वेशन काढलं. काय काढलं? आयडल गॅस इक्वेशन काढलं. बरं, हे कंबाईन केले तर बघा लेफ्ट साईडला कोणते आहेत? P आणि V आहे. बरोबर, तर आपण लेफ्ट साईडला काय म्हटलं? PV. ओके, आणि राईट साईडला काय आहे बघा? T आहे फक्त. T ह्याला इकडे घेतलं तर फक्त T राहतो. बरोबर, काय राहतं? T राहतं. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. काय? आयडल गॅसचा लॉ काय सांगतो? PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. तर ह्याचं आपण कसं लिहिणार मग? PV इज इक्वल टू nRT. n चला n सोडा, आपण PV इज इक्वल टू RT वेर R इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, और याला आपण गॅस कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो? गॅस कॉन्स्टंट. R ला आपण काय म्हणतो? गॅस कॉन्स्टंट. काय म्हणतो? गॅस कॉन्स्टंट. हे कशासाठी व्हॅलिड आहे? फक्त 1 मोल ऑफ गॅस. कशासाठी व्हॅलिड आहे? फक्त 1 मोल ऑफ गॅस. फॉर n मोल ऑफ गॅस इज द इक्वेशन काय होतं? PV इज इक्वल टू nRT. काय होतं? PV इज इक्वल टू nRT. एवढं समजलंय सगळ्यांना? आय होप हे समजलं असेल. हे केमिस्ट्रीमध्ये पण झालंय. आपण स्लो पण चाललोय खूप. ओके,
खरं समजणं गरजेचं आहे, कारण 12thला कधी खूप ह्याच्यावर प्रॉब्लेम्स असतात आपल्याला. ओके, त्यावेळेस पोरांना येत नाही, तर नीट करून घ्या. कारण 12thला असं नको की शिकवलं नाही, समजलं नाही. ओके, तर म्हणून मी स्लो चालू आहे खूप आपलं. तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हा इक्वेशन आहे आपला. ओके, बरं. ह्याच्यातून आपण असं करू शकतो का, आर गॅस कॉन्स्टंट, आरची व्हॅल्यू काय आहे माहिती आहे? आरची व्हॅल्यू काय माहिती आहे? आर इज इक्वल टू 8.31. ओके, आर इज इक्वल टू 8.31 जूल पर मोल पर केल्विन. काय आहे? जूल पर मोल पर केल्विन. हे काय युनिट आहे आरचं? काय आहे? युनिट आहे आरचं. कसं काढतो बघा, आपलं इक्वेशन काय आहे? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ओके, वेअर एन इज नंबर ऑफ मोल्स. काय असतं? एन नंबर ऑफ मोल्स असतं. तर मला आरचं व्हॅल्यू लिहायचं असेल तर काय लिहिणार? पी व्ही इज इक्वल टू एन डिवायडेड बाय टी. ओके, बरं. पी इंटू व्ही हे काय देतं आपल्याला? एनर्जी देत असतं. काय देत असतं? एनर्जीची टर्म देतं, पी इंटू व्ही. बरं, एनर्जी आपण कशात मोजतो? जूल्समध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? जूल्समध्ये. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल. तर मोलला आपण MOL लिहितो. आणि टेम्परेचर काय? केल्विनमध्ये मोजतो. कशामध्ये? केल्विन. तर हे काय होतं? जूल पर मोल पर केल्विन. समजलं? जूल पर मोल पर केल्विन असं आपण ह्याचं युनिट काढतो. तर तुमचा होमवर्क आहे ह्याचा डायमेन्शन्स काढायचे. काय काढायचे आहेत? डायमेन्शन्स काढायचे आहेत. काढा, बघूया. मी तुम्हाला दोन्ही क्लासेसवर फर्स्ट लेसन मी शिकवलं होतं ना, बरोबर? हां, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपल्याला हे सगळे इक्वेशन्स करतच जायचे. ओके, तर डायमेन्शन्स तुम्ही स्वतः काढायचे. काय? डायमेन्शन्स तुम्ही स्वतःहून काढायचे. ओके, तर मी हे रफ करतो. बरं, आता आपण थोडंसं आयडल गॅस इक्वेशनचं बघूया, थोडं समचं बघूया आणि मग नेक्स्ट टॉपिकवर जाऊया. ओके, तर आपलं इक्वेशन काय होतं? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ओके, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग जर मी ह्याला असं लिहिलं तर चालेल? पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू एन आर. बरोबर? पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू एन आर. बरोबर? बरं, सपोज की माझ्याकडे एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, एन हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. एन इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे काही व्हॅरी होत नाही. काय होत नाही? व्हॅरी होत नाही. ओके, तर मी असं म्हणू शकतो का की एन इंटू आर हे मला नवीन कॉन्स्टंट देईल, कारण आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. किती आहे? 8.31. बरोबर? किती आहे? 8.31 एवढी व्हॅल्यू आहे. तर एन इंटू आर, सपोज एन माझं 10 मोल्स आहे. किती आहे? 10 मोल्स आहे. तर एन इंटू आर किती होईल बघा? 10 इंटू 8.31 किती होतं? 83.1. पण 83.1 ही काय झाली? कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. बरोबर? काय झाली? कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. तर मी असं म्हणू शकतो का पी व्ही डिवायडेड बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय म्हणू शकतो? इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, बरं, ह्याचं मिनिंग नीट समजून घ्या. सम सॉल्व करायला खूप सोपं पडतं आपल्याला. मग काय? सम सॉल्व करायला खूप सोपं पडतं. हे जर तुम्हाला समजलं ना, मग तुम्ही सम असे सॉल्व करशील असे. ओके, काय आहे? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरं, आता ह्याचं मिनिंग जर आपण समजून घ्या. ओके, आता ह्याच्यावर मला काय, हे जे कंटेनर आहे ह्याच्यामध्ये काय? गॅस आहे. आणि नंबर ऑफ मोल्स काय? माझे 10 नंबर ऑफ मोल्स आहे. एन इज इक्वल टू 10 म्हणतो. चल, एन इज इक्वल टू 10. माझी आरची व्हॅल्यू पण काय आहे? फिक्स आहे. आरची व्हॅल्यू आपल्याला गॅस कॉन्स्टंटची काय? 8.31 आहे. बरोबर? तर एन इंटू आर किती होतं मग? 83.1 होतं. बरोबर? तर हे काय झालं? कॉन्स्टंट झालं. बरं, ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ह्याच्यावर मी कुठलीही प्रोसेस करू. ओके, ह्याचं प्रेशर इन्क्रीज करू, प्रेशर डिक्रीज करू, व्हॉल्यूम इन्क्रीज करू, व्हॉल्यूम डिक्रीज करू,
टेम्परेचर इन्क्रीज करू, टेम्परेचर डिक्रीज करू, असे हे प्रोसेसेस असतात. ह्या प्रोसेस कुठलीही प्रोसेस केली मी, काय कुठलीही प्रोसेस केली, माझं एन इंटू आर चेंज होणार नाही. कारण काय, मी क्लोज कंटेनर घेतले. का, कारण क्लोज कंटेनर घेतलेले आहे. मग ह्याच्यामधून नंबर ऑफ पार्टिकल्स बाहेरच पडणार नाही. ओके, माझे पार्टिकल्स बाहेरच जाणार नाही, म्हणून नंबर ऑफ मोल्स माझे कॉन्स्टंटच जाणार. ओके, तर बघा, सपोज स्टार्टिंगला ओके, ॲट फर्स्ट पॉईंट ओके, माझं प्रेशर होतं P1, व्हॉल्यूम होतं V1 आणि टेम्परेचर होतं ओके, टेम्परेचर होतं T1. ओके, बरोबर. तर मी असं लिहू शकतो का मग ह्याचं मिनिंगवरनं, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट, काय, इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, मग मी काहीतरी प्रोसेस केली, काहीतरी त्याला टेम्परेचर दिलं, त्याचं प्रेशर पाडलं, काहीतरी केलं मी. ओके, काय केलं ह्याच्यावर इम्पॉर्टन्स नाही, काहीतरी केलं. ओके, तर त्यानं काय झालं, माझं प्रेशर P2 झालं, काहीतरी चेंज झालं, व्हॉल्यूम V2 झालं आणि टेम्परेचर T2 झालं. ओके, टेम्परेचर T2 झालं. तर हे काय होतं बघा, P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय, P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, आपण ह्याला असं लिहू शकतो ना, ह्या फॉर्म्युलानुसार P2 V2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरं, कॉन्स्टंट म्हणजे किती राहणार आहे बघा, याची व्हॅल्यू किती राहणार आहे, 83.1च राहणार आहे. बरोबर, ह्या इथं कॉन्स्टंट लिहिलं आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू 83.1च राहणार आहे, चेंज नाही होणार. बरोबर, काय होणार, चेंज नाही होणार. मग मी ह्याला असंही लिहू शकतो ना, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू, ह्याची पण व्हॅल्यू 83.1 आहे, ह्याची पण व्हॅल्यू 83.1 आहे, चेंजेस नाही झाली. कॉन्स्टंट म्हणजे काय झालं, चेंजेस नाही झाली. ह्याची पण व्हॅल्यू 83.1 आहे, ह्याची पण व्हॅल्यू 83.1 आहे. तर काय येतं, P1 V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवायडेड बाय T2. हे इक्वेशन येतं. काय येतं, हे इक्वेशन येतं. समजलं. बरं, हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला ही प्रोसेस समजली असेल ना, त्याला आता सम्स लवकर सुटतात. ओके, त्याला काय होतं, सम्स खूप लवकर सुटत जातात. तर हे लिहून घ्या रफ करण्याच्या आधी, म्हणजे आपण याच्यावरचे 1-2 सम्स बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की काय नेमकं करायचं आहे, काय चाललं आहे. आपण हेच इक्वेशन का इम्पॉर्टन्स देतो. बरं, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला वेगळ्या इक्वेशनला, सपोज ह्या इक्वेशनला इम्पॉर्टन्स खूप असणार. ओके, PV इज इक्वल टू NRT. ओके, आपल्याला ह्या इक्वेशनला खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण ह्या पॅटर्नचे सम आपल्याला जास्त येतात. काय होतं, ह्या पॅटर्नचे सम आपल्याला जास्त येतात. तर हे राईट करून घ्या सगळ्यांनी, पॉज करा स्क्रीन, कारण आपल्याला थांबायला वेळ नाही. ओके, तर मी हे रफ करतो. चला, आता आपण पुढे बघूया सम्स. ओके, तर मी इक्वेशन लिहितो आपलं, काय, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. राईट, हे इक्वेशन. बरं, असं मी म्हटलं की मी एक प्रोसेस करतो ऑन अ गॅस. ओके, विथ इनिशियल प्रेशर इज P इज इक्वल टू 10 ATM. ओके, ATM काय असतं, प्रेशरचं युनिट. बरोबर, ATM पैसे काढण्याचं नाही, पैसे काढायचं बसायचं नाही आपण. समजलं, प्रेशरचं युनिट आहे ते. और याला पास्कल म्हणा, और पास्कल. ओके, बरं, विथ इनिशियल प्रेशर P इज इक्वल टू 10 ATM. ओके, व्हॉल्यूम इज इक्वल टू किती घ्यायचं, चला 20
मीटर क्यूब. ओके, 20 मीटर क्यूब. आणि टेम्परेचर इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस. ओके, समजलं. बरं, मग मी असं म्हटलं की थोड्या वेळानंतर मी याचं टेम्परेचर वाढवलं. काय टेम्परेचर वाढवलं आहे. ओके, सेकंड म्हणजे हे इनिशियल कंडिशन आहे. काय आहे इनिशियल कंडिशन. इनिशियल कंडिशन नंतर मी काय केलं की याचं प्रेशर वाढवलं. चला, टेम्परेचर वाढवलं. काय केलं, टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवलं. बरं, टेम्परेचर किती वाढवलं मी. टेम्परेचर T2 इज इक्वल टू टेम्परेचर T2 इज इक्वल टू चला 127 डिग्री सेल्सिअस. किती केलं मी, 127 डिग्री सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू. मी काय म्हटलं, ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू. माझं व्हॉल्यूम चेंज नाही झालं. काय, माझं व्हॉल्यूम चेंज नाही झालं. ओके, बट फाइंड द चेंज इन प्रेशर. काय फाइंड करायचं मग आपल्याला, फाइंड चेंज इन प्रेशर और फाइंड फाइनल प्रेशर घ्या. चेंज इन प्रेशर नको घ्या. फाइंड द प्रेशर ऑफ द गॅस. ओके, आता ह्या कंडिशनला ओके कॉन्स्टंट व्हॉल्यूम असताना माझं प्रेशर ऑफ द गॅस किती आहे हे काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, प्रेशर ऑफ द गॅस किती आहे हे काढायचं आहे. समजलं. बरं, चला सुरू करूया आपण. बरं, आता आपल्याला पहिला काय करायला लागणार आहे, हे टेम्परेचरच्या व्हॅल्यूज कन्वर्ट करायला लागणार आहे कॅल्विनमध्ये. कशामध्ये, कॅल्विनमध्ये. तर 27 डिग्रीला आपण कसं लिहू शकतो, 273 प्लस 27 किती येतं, 7 + 3 10 बरोबर. तर हे किती होतं 0 आणि 300 डिग्री केल्विन बरोबर. आणि हे किती येणार मग 400 डिग्री केल्विन. समजलं, किती येणार 400 डिग्री केल्विन. हे 27 किती झालं 300 डिग्री केल्विन. ओके, चला आता आपण काय करूया, प्रेशर काढायचं. तर आपण आपलं इक्वेशन लिहूया. काय लिहिणार, P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2, right? P2 V2 upon T2. ओके, आता P1 ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे बघा. P1 ची व्हॅल्यू किती आहे, 10 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ओके, तर P1 ची व्हॅल्यू काय 10. काय आहे 10. V1 ची किती आहे माझ्याकडे इनिशियली 20. ओके, काय आहे 20 आहे. ओके, टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर किती आहे माझं 300. हे बघा, प्रेशर 10, व्हॉल्यूम 20 आणि टेम्परेचर किती आहे 300 आहे. काय आहे 300 आहे बरोबर. आता आपल्याला सेकंड प्रेशर काढायचं आहे बरोबर. प्रेशर काढायचं तर P2 असंच ठेवायचं. काय ठेवायचं, P2 ची व्हॅल्यू अशीच ठेवायची. ओके, मी काय म्हणतोय कॉन्स्टंट व्हॉल्यूम. माझं व्हॉल्यूम चेंज नाही झालं म्हणजे व्हॉल्यूम चेंज नाही झालं म्हणजे इथं किती होतं 20 होतं. तर इथं पण आपण काय लिहिणार 20 लिहिणार. काय लिहिणार 20 अपॉन टेम्परेचर. टेम्परेचर किती झालं बघा आपलं 400 डिग्री केल्विन झालं आहे. तर इथं मी 400 लिहिणार. काय लिहिणार 400. ह्या फॉर्ममध्ये मी काय म्हणतो, कारण आता बघा सॉल्व करायला झटक्यात सॉल्व होतं. काय होतं, असे सॉल्व होतात 20-20 कट. ओके, जसं आपण 20-20 IPL बघतो तसंही 20-20 कट करायचं. 0-0-0-0. आता P2 ची व्हॅल्यू काय येते बघा 10 × 4/3 बरोबर. बरोबर ना. तर हे काय करायचं 3 1 जा 3 3 1 जा 3 किती वाजतात 1 वाजतो बरोबर. तर 1 0 घेतात तर 3 3 जा 9 परत 3 3 जा 9. तर हे काय येतं 13.34 ATM. ओके, P2 ची व्हॅल्यू काय येते 13.34 ATM. सिम्पल, किती फटक्यात कॅल्क्युलेशन झाले बघा. म्हणून ह्या इक्वेशनला फिजिक्समध्ये आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो. समजलं. केमिस्ट्रीमध्ये PV = nRT घ्या मग करा असं म्हणत असतील. तर त्यापेक्षा हे इक्वेशन खूप सोपं पडतं आपल्याला. ओके, कॅल्क्युलेशन करायला. समजलंय काय प्रॉब्लेम.
ओके, काय प्रॉब्लेम नाही ना? बरं, चला अजून एक सम बघूया आपण, थोडासा वेगळ्या पद्धतीचा. तर ह्याच इक्वेशनला सोडवता येणार. बरं, हे मागे जाऊन जरा स्क्रीन पॉज करून आन्सर क्वेश्चन नीट लिहून घ्या आणि हे करा, नाहीतर मग असंच ठेवशील तुम्ही, समजलं? प्रॉब्लेम येऊन जाईल नंतर. बरं, चला आपण अजून एक क्वेश्चन करूया. ओके, सपोज एन मोल ऑफ गॅस आहे. किती आहे माझ्याकडे? एन मोल ऑफ गॅस आहे. एन मोल ऑफ गॅस आहे. ओके, काय आहे? एन मोल ऑफ गॅस. बरं, या एन मोल ऑफ गॅसचं इनिशियल प्रेशर होतं P, बरोबर? इनिशियल प्रेशर होतं P1. ओके, व्हॉल्यूम होतं V1 आणि टेम्परेचर होतं T1. ओके, त्यानंतर मी काय केलं, इफ द टेम्परेचर is okay is 3 times the original temperature, ओके, माझं टेम्परेचर काय झालं? 3 times the original temperature and माझं जे प्रेशर आहे, काय माझं जे प्रेशर आहे, प्रेशर, ते प्रेशर काय झालं माझं? is 5 times original pressure. ओके, माझं प्रेशर काय झालं? 5 times the original pressure. ओके, then find the ratio of find the pressure ratio of final volume to initial volume. ओके, काय फाइंड करायचं आपल्याला? रेशिओ ऑफ फायनल व्हॉल्यूम टू इनिशियल व्हॉल्यूम. ओके, म्हणजे काय फाइंड करायचं आहे? V2 अपॉन V1 हे फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? V2 अपॉन V1. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, बरं, क्वेश्चन मध्ये काय दिलंय? एन मोल ऑफ गॅस आहे. ओके, त्याचं इनिशियल प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे. इफ द टेम्परेचर इज 3 times, मग आपण काय करतो? जर टेम्परेचर 3 times केलं तर त्याचं जे प्रेशर असतं ते 5 times होऊन जातं. ओके, प्रेशर काय होऊन जातं? 5 times जेव्हा आपण टेम्परेचर 3 times करतो. तर ह्याला आपण असं लिहू शकतो, हे फाइंड आउट करायचं, बरोबर? तर इनिशियल प्रेशर काय होतं? P1, फायनल इनिशियल व्हॉल्यूम काय होतं? V1, तर इनिशियल टेम्परेचर काय होतं? T1. ओके, फायनल प्रेशर P2, फायनल व्हॉल्यूम V2 आणि फायनल टेम्परेचर T2. ओके, बरं, आपल्याला काय माहिती आहे? गिव्हनमध्ये काय दिलं आहे की P2 इज 5 times ऑफ P1, बरोबर, आणि T2 इज 3 times ऑफ T1 हे दिलं आहे, बरोबर. तर आता ह्या जागी P2च्या जागी आणि T2च्या जागी ते टाका. तर काय येतं बघा? P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू, P2ची व्हॅल्यू काय? 5 times ऑफ P1 V2 आणि T2ची व्हॅल्यू काय? 3 times ऑफ T1, बरोबर. T1 कट होतं, P1 कट होतं, बरोबर. काय राहतं? 5/3. तर V1 इज इक्वल टू 5/3 V2, बरोबर. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? V2 अपॉन V1 फाइंड करायचं. ह्याला इकडे पाठवा आणि हे इकडे घेऊन या. तर हे येतं 3/5. तर V1 अपॉन V2 इज इक्वल टू 3/5. समजलं? सिंपल आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन समजायला पाहिजे आणि हा फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. फटक्यात सॉल्व्ह होतं सगळं. काय होतं? एका झटक्यात सगळं सॉल्व्ह होऊन जातं. ओके,
असंच तुम्हाला जर मी प्रेशरच्या जागी व्हॉल्यूम दिलं असतं, ओके, आणि तुम्हाला सांगितलं असतं की हे फाइंड करा, काय प्रेशरचं रिलेशन फाइंड करा, P1 आणि P2चं रेशो फाइंड करा, और T1 आणि T2चं रेशो फाइंड करा, तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यात. समजलं ना? सर सगळ्यांनी काय करा, पॉज करा आणि हे एकदा लिहून सॉल्व करा. ओके, सो हे झालं आपलं आयडल गॅसचं. ओके, जे पण आयडल गॅसचं होतं ते आपण जवळपास सॉल्व केलेलं आहे. ह्याच्यावरती काय आपल्याला येत नाही, पुढच्या वर्षी आहे ह्याच्यावरती सगळं, तर आपण ते पुढच्या वर्षीच बघूया. आत्ता जेवढं आहे तुमच्याकडं तेवढं बघून घ्या. ओके, सो मी रफ करतोय आता सगळं. कॅपॅसिटी, काय करायचं आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असते ते आपल्याला बघायचं आहे. ओके, बर, सपोज तुमच्याकडे काय आहे, 1 ग्राम ऑफ सबस्टन्स आहे. काय आहे, 1 ग्राम ऑफ सबस्टन्स आहे. कोणतं सबस्टन्स घेणार तुम्ही? ओके, सपोज तुमच्याकडे काय आहे, आयन आहे. काय आहे, आयन आहे. ओके, आयनचा 1 ग्रॅमचा तुकडा आहे तुमच्याकडं, और गोल्ड घ्या. आपण बडे लोग आहे. ओके, काय आहे, आपण बडे लोग आहे. आपण काय करायचे, गोल्ड लेगे, गोल्ड लो, प्लॅटिनम लो. ओके, सो हे जे गोल्ड आहे, ओके, कितीचं आहे, 1 ग्रॅमचं आहे. कारण आपण लोखंड 1 ग्रॅममध्ये मोजत नाही, आपण गोल्डच 1 ग्रॅममध्ये मोजतो, सिल्वर. तर हे काय, गोल्ड आहे. तर हे जे गोल्ड आहे, ओके, हे जे गोल्ड आहे, आता स्टार्टिंगला ह्याचं टेम्परेचर आहे, किती टेम्परेचर आहे, चला, T इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस. ओके, मी ह्याला हीट करतो. मग काय करतोय, हीट करतोय. बरं, केवढं हीट करणार की ह्याचं टेम्परेचर काय होणार माझं, 28 डिग्री सेल्सिअस. किती होणार, सॉरी, 28 डिग्री सेल्सिअस एवढं वाढणार. ओके, काय वाढणार, 28 डिग्री सेल्सिअस एवढं वाढणार. समजलं? काय केलं बघा, मी माझ्याकडे 1 ग्रॅमचा गोल्ड आहे. काय आहे, 1 ग्रॅमचा गोल्ड आहे. त्या गोल्डला मी काय केलं, हीट एनर्जी सप्लाय केली. काय केलं, हीट एनर्जी सप्लाय केली. बरं, हीट एनर्जी ला आपण Q न डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, Q न. ओके, हीट एनर्जी सप्लाय केली. केवढी सप्लाय केली की त्याचं टेम्परेचर फक्त 1 डिग्री सेल्सिअसनं वाढलं पाहिजे. किती, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढलं पाहिजे. आता ह्याला मी काहीतरी हीट एनर्जी Q एवढी सप्लाय केली असणार. तर ही जी हीट एनर्जी असते, काय, ही जी हीट एनर्जी असते जी आपण सप्लाय करतो टू गेन द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. किती गेन करायचं आहे मला, 1 डिग्री सेल्सिअस ना, तेवढी हीट एनर्जीला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतो. काय म्हणतो, स्पेसिफिक म्हणजे काय, स्पेसिफिक आहे. ओके, सपोज मला किती लागली, 10 जूल्स ऑफ हीट एनर्जी लागली. किती लागली, 10 जूल्स ऑफ हीट एनर्जी. तर ही जी 10 जूल आहे ह्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गोल्ड. काय घेतलंय आपण, सोनं घेतलेलं आहे, बरोबर, म्हणून ह्याला काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गोल्ड. समजलं? तर स्पेसिफिक हीटचं डेफिनेशन काय आहे आपलं, ओके, द अमाऊंट or the quantity of heat required to raise the temperature of 1 gram of a substance by 1 degree Celsius is called as specific heat. Okay, लिहितो मी, 1 मिनिट थांबा. The quantity of heat required to raise the temperature of 1 gram of substance by 1 degree Celsius
is called as specific heat. काय म्हणतो याला आपण? स्पेसिफिक हीट म्हणतो. काय करतो आपण? एक ग्रॅम ऑफ सबस्टन्स असेल त्याचं मला काय करायचं आहे, 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवायचं आहे. मग त्याला मला हीट करायला लागणार. काय करायला लागणार? हीट करायला लागणार. बरं, जेव्हा मी हीट करणार, ओके, तर म्हणजे काय, त्याला एनर्जी देणार आहे, बरोबर. जेवढी एनर्जी त्याला त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढण्यासाठी लागते, त्याच हीट एनर्जीला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बरं, ही जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते ही काय असते? मटेरियल टू मटेरियल डिफरंट असते. जसं आयर्नची वेगळी असणार, गोल्डची वेगळी असणार, सिल्वरची वेगळी असणार, कॉपरची वेगळी असणार. प्रत्येक सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिफरंट असते. समजलं? बरं, ह्याच्यात 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असतात. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण डिनोट बाय एस. काय करतो? डिनोट बाय एस. एक असते ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याला सफिक्स देतो SV, आणि एक असते ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्याला आपण सफिक्स देतो SP. ओके, SV म्हणजे जे आपण हीट देणार आहे ते काय? ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोव्हाइड करतो. काय करतो? ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर आपलं जे डेफिनेशन असतं ते असं चेंज होतं. द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 gram of substance by 1 degree Celsius, okay, by 1 degree Celsius at constant volume, okay, at constant volume is called specific heat capacity. Specific heat capacity, okay, at constant volume, okay, at constant volume त्याला आपण SV म्हणतो. काय म्हणतो? SV म्हणतो. ओके, जर आपण हेच प्रोसेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर केली, काय? ॲट कॉन्स्टंट प्रेशर केली. समजला? काय करतोय आपण? ॲट कॉन्स्टंट प्रेशर केली. मग जेव्हा आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशर करणार, ओके, ह्या व्हॉल्यूमच्या जागी मी काय लिहितो? कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याला आपण काय म्हणतो? SP म्हणतो. काय म्हणतो? SP. ओके, तर हे असतं आपलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. काय असतं? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बट जनरली आपण डील करताना ना स्मॉल सबस्टन्स जे असतात, ओके, स्मॉल सबस्टन्स ते ग्रॅममध्ये डील करत नाही. कशामध्ये? ग्रॅममध्ये. और इथं ग्रॅमच्या जागी युनिट मास ऑफ सबस्टन्स लिहा. काय लिहा? युनिट मास ऑफ सबस्टन्स. जनरली ग्रॅम असतं, खरं युनिट मास ऑफ सबस्टन्स लिहा. काय लिहा? युनिट मास ऑफ सबस्टन्स. ओके, काय लिहायचं? युनिट मास ऑफ सबस्टन्स. युनिट म्हणजे 1 ग्रॅम होता ना, तसं 1 ग्रॅम और 1 किलोग्रॅम जरी म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, त्याचं पण सेमच उत्तर येतं, चेंज होत नाही, कारण ते डिवाइड करताना तुम्ही ते 1 किलोग्रॅम न करता टोटली. ओके, तर ह्याचा फॉर्म्युला काय येतो बघा? S इज इक्वल टू काय येतं? S इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट, ओके, डिवायडेड बाय मास. किती? डिवायडेड बाय मास इन चेंज इन टेम्परेचर. तर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय? द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 gram ऑफ सबस्टन्स बाय 1 degree Celsius. ओके, तर याचा फॉर्म्युला काय? S इज इक्वल टू डेल्टा Q M डेल्टा T. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ह्याला लर्न करायचं, कुठल्याही परिस्थितीत लर्न करायचं. ओके, कारण हा पुढे जाऊन खूप कामाचा आहे. ओके, ह्याला आपण असं पण लिहू शकतो, डेल्टा Q इज इक्वल टू MS डेल्टा T. MS दोन्हीला लिहायचं, MS डेल्टा T लिहायचं, काय तर लिहिशील MS दोन्ही. ओके, डेल्टा Q इज इक्वल टू MS डेल्टा T. बरं, हे काय झालं? ॲट कॉन्स्टंट, जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर SV लिहायचं, कॉन्स्टंट प्रेशर असेल तर SP लिहायचं. ओके, बट आपण जे यूज करतो ना ते आपण मोल्समध्ये, आपण जे हे घेतो, क्वांटिटी घेतो ते नंबर ऑफ मोल्समध्ये घेतो. गॅस तर आपल्याला मोल्समध्येच घ्यायला लागतं, ग्रॅम्समध्ये मोजणं खूप अवघड जातं आपल्याला. ओके, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण काय करतो की थोडीशी चेंज करतो याची डेफिनेशन. काय करतो? थोडीशी चेंज करतो फॉर मोल्स. ओके, फॉर मोल्स. तर त्याच्यामध्ये काय येतं? द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मासच्या जागी
फॉर 1 मोल ऑफ सबस्टन्स. काय घेतो आपण? फॉर 1 मोल ऑफ सबस्टन्स. काय घेतो? फॉर 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 mole of substance. The quantity of heat required to raise the temperature of 1 mole of substance by 1 degree Celsius is called as specific heat capacity. ओके, आता ही जी कॅपॅसिटी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, ओके, त्याला आपण C न डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? C न. परत ह्याच्यात जर मी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेतलं तर CV लावणार, ॲट कॉन्स्टंट प्रेशर घेतलं तर CP लावणार. काय लावणार? CP. ॲक्च्युली आपण ह्याचा जास्त यूज करतो, CP आणि CVचा. ओके, कशाचा यूज करतो? CP आणि CVचा. बरं, ह्याचा फॉर्म्युला सेमच आहे. काय आहे? ह्याचा पण फॉर्म्युला सेमच आहे. फक्त काय होतं की इथं काय होतं, युनिट मास ऑफ सबस्टन्स होतं. काय होतं? युनिट मास ऑफ सबस्टन्सला आपण खालती M ने डिवाइड केलं. काय केलं? खालती M ने डिवाइड केलं. आता आपण काय करणार आहे? नंबर ऑफ मोल्स म्हणजे N ने डिवाइड करणार. म्हणजे हे काय तर डेल्टा Q अपॉन N डेल्टा T. ओके, तर डेल्टा Q, ओके, चेंज इन हीट किती झाली? डेल्टा Q इज इक्वल टू NC डेल्टा T. काय झालं? NC डेल्टा T. परत ह्याच्यात C कोणता घ्यायचा? जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर CV घ्यायचा आणि कॉन्स्टंट प्रेशर असेल तर CP घ्यायचा. दोघांच्या व्हॅल्यूज डिफरंट असतात. ओके, दोघांच्या व्हॅल्यूज डिफरंट असतात. CP ची व्हॅल्यू आणि CV ची व्हॅल्यू डिफरंट असते. ॲक्च्युली CP मायनस CV हे तुम्हाला पुढच्या वर्षी CP मायनस CV इज इक्वल टू R. थर्मोडायनामिक्स तुमच्या केमिस्ट्रीमध्ये झाले का नाही माहिती नाही, कारण हे इक्वेशन आहे. CP ची व्हॅल्यू ही कधी पण CV पेक्षा जास्त असते. आणि किती जास्त असते? R एवढी. R ची व्हॅल्यू किती आहे? 8.31. म्हणजे एखाद्या मटेरियल असेल, ओके, एखाद्या मटेरियलचं जर CV किती आहे? 10 आहे, तर CP किती असणार आहे? 18.31 असणार आहे. किती असणार आहे? 18.31 असणार आहे. दोघांचा डिफरन्स जर बघितला तर किती येतं? 8.31 R. त्याची व्हॅल्यू किती? R. तर CP आणि CV एखाद्या मटेरियलसाठी डिफरंट असतात. काय असतात? टोटली डिफरंट असतात. तर हे नीट लक्षात ठेवायचं. ओके, समजलंय तुम्हाला सगळं? हे खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या आपण कॅलोरीमेट्री स्टार्ट करणार आहे, तर त्याच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. हे नीट लक्ष द्या. हे इक्वेशन पार्टच करायचं. डेल्टा Q इज इक्वल टू NC डेल्टा T. ओके, आताच बसल्या बसल्या 5 ते 10 वेळेस म्हणा. स्क्रीन पॉज करा आणि 5 ते 10 वेळेस म्हणा. काय? डेल्टा Q इज इक्वल टू NC डेल्टा T, वेर N इज नंबर ऑफ मोल्स. नुसतं पार्ट नाही करायचं. ओके, नाही तर नंतर एक्झाममध्ये गेल्यावर काय होतं? N म्हणजे काय? N म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडतो. मग N काय? नंबर ऑफ मोल्स. C काय आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ह्याला आपण मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतो. काय म्हणतो? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, C काय आहे? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि डेल्टा T चेंज इन टेम्परेचर. डेल्टा T काय आहे? चेंज इन टेम्परेचर. तर C काय? परत एकदा मी हे सेंटेन्स वाचतो. काय? मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असते? द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज मोलार स्पेसिफिक हीट. तिथं काय लिहायचं? मोलार स्पेसिफिक हीट. मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर CV म्हणणार, ॲट कॉन्स्टंट प्रेशर असेल तर CP म्हणणार. काय म्हणणार आपण? CP. समजलंय? आय गेस हे समजलं असणार तुम्हाला. ओके, ह्याच्यानंतर अजून एक क्वांटिटी येते, हीट कॅपॅसिटी. काय येते? हीट कॅपॅसिटी. हे लिहून घ्या, टेक्स्टबुकमध्ये पण असेल तुमच्या, बघून घ्या. ओके, सो हे रफ करतो मी.
आता आपण बघणार आहे हीट कॅपॅसिटी. काय बघणार आहे? हीट कॅपॅसिटी. समजलं? काय बघतोय? हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी काय असते की द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ गिवन सबस्टन्स. ओके, आता हे सबस्टन्स मी असं म्हणत नाही की 1 ग्रॅमचं आहे, 1 किलोचं आहे, 1 टनचं आहे की किती आहे. ओके, गिवन सबस्टन्स किती असू शकतो? 2 किलो, 4 किलो, 8 किलो, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, काही असू शकतं. ओके, तर गिवन सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड एज हीट कॅपॅसिटी. ओके, काय? द क्वांटिटी ऑफ हीट required to raise temperature of given substance by 1 degree Celsius. काय आहे? द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ गिवन सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस. मला किती करायचं आहे? 1 डिग्री सेल्सियसनं त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे. तर ती जी हीट असते त्याला आपण काय म्हणतो? हीट कॅपॅसिटी. काय म्हणतो? हीट कॅपॅसिटी. आणि याचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू S इंटू M. काय असतं? Q इज इक्वल टू S इंटू M. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, समजतंय? एस काय आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू मास. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू मास केलं आपण तर आपल्याला ती टोटल हीट भेटते की किती हीट लागणार आहे एखाद्या गिवन मास ऑफ सबस्टन्सला. म्हणजे सपोज माझ्याकडे 20 ग्राम आहे, 20 ग्राम हीट करायचं असेल. काय आहे? माझ्याकडे एखादा सबस्टन्स आहे, किती आहे? 20 ग्राम आहे. ह्या 20 ग्रामचं टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. फायनल टेम्परेचर मला 28 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. तर ह्याला जी हीट लागणार आहे, ओके, ती किती लागली? मला सपोज 50 जूल्स ऑफ हीट लागली. तर ही काय झाली? याची हीट कॅपॅसिटी. ह्या मटेरियलची हीट कॅपॅसिटी झाली. काय झाली? मटेरियलची हीट कॅपॅसिटी. आय होप ही क्वांटिटीज तुम्हाला समजले असतील. ओके, फॉर्म्युलेज सगळे नीट लर्न करून घ्या. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया की कॅलोरीमेट्री स्टार्ट करणार आहे. काय करणार आहे? कॅलोरीमेट्री. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या क्वांटिटीज खूप गरजेच्या आहेत म्हणून आज मी घेतल्यात. आज बेसिक तयार करून घेतला, कारण जर मी सगळं एकदम स्टार्ट केलं तर तुम्ही एकदम विसरून जाशील, तुम्हाला काहीच करणार नाही. म्हणून आज मी हे बेसिक घेतलेलं आहे. ओके, तर हे एवढं करून घ्या. ओके, म्हणजे आपण नेक्स्ट टाईमला बाकीचं सगळं नीट बघून घेऊ. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. ओके, बाय.